नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, सध्या भीमा कोरेगाव 1 जानेवारी जवळ आलेला आहे. शौर्य दिवस जसजसं जवळ येत आहे, तसतशा वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या गोष्टी आता समोर निघून येताना दिसत आहे. त्यातच आता एक मोठा वाद, एक मोठी घटना समोर निघून आली भीमा कोरेगावबद्दल. तर नेमकं काय घडले संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं, की भीमा कोरेगाव शौर्य दिन 1 जानेवारीला साजरा केला जातो. त्यासाठी भारत देशातील प्रत्येक राज्यातून प्रत्येक ठिकाणावरून हजारो लाखोच्या संख्येने भीमसैनिक त्या ठिकाणी जे आहे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी शौर्यस्तंभापुढे नतमस्तक होण्यासाठी येत असतात. परंतु मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत त्या ठिकाणी अशा काही घटना घडविल्या जात आहेत किंवा अशा काही गोष्टी होत आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात कुठेतरी भीती निर्माण होताना दिसते. परंतु नेमकं असं काय घडलंय, तर त्याचं झालं असं मित्रांनो, की भीमा कोरेगाव या ठिकाणी जाण्यासाठी जे आहे पार्किंग अतिशय दूर आहे. म्हणजे जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती पार्किंग दरवर्षी केली जाते. आणि त्यामुळे तिथून जर लोकांना भीमा कोरेगाव या ठिकाणी जे आहे शौर्यस्तंभाजवळ जायचं असेल, तर बसने जावं लागतं आणि त्या ज्या बस असतात मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या असतात. दरवर्षी हा जो कॉन्ट्रॅक्ट असतो पुणे महानगरपालिकेला दिला जातो. पुणे महानगरपालिका त्या ठिकाणी हे सर्व काही आयोजित करते आणि त्या ठिकाणी जे आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी दर्शनाला आलेले किंवा त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांना जे आहे पार्किंग पासून तिथपर्यंत नेण्याचं काम जे आहे ते करत असतात. परंतु आता यावर्षी ते करणार नाहीये. तर त्यास कारणीभूत कोण आहे? तर आपलं सरकार आहे. सरकार कसं? कारण गेल्या वर्षी त्या ठिकाणी जे काही पुणे महानगरपालिकेने सुविधा दिली होती, त्याचं बिल जवळपास 6 कोटी रुपये झालं होतं. परंतु ते जे बिल आहे मित्रांनो, सरकारकडनं आणखीनही अप्रूव्ह करण्यात आलेलं नाहीये. पुणे महानगरपालिकेने 6 कोटी रुपये बार्टीकडे मागितले आणि बार्टीने सांगितलं, की तुम्ही जे काही आम्हाला पैसे मागितले ते अजून आम्हाला सरकारने दिलेले नाही. म्हणजे तुमचं जे बिल आहे ते अजूनही मंजूर झालेलं नाहीये. त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. आणि त्यासोबत आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या इथे भाजपचं सरकार आहे आणि भाजपला जे आहे गेल्या किती वर्षापासून काय त्यांच्या मनामध्ये असतं आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु या सर्व गोष्टी घटना घडत असताना मित्रांनो, आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यासाठी आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना पुन्हा एकदा अशा गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे, जी त्यांच्यासोबत घडणार आहे. म्हणजे जवळपास त्या ठिकाणी बस वगैरे दिली जाणार नाहीये. सरकार लवकरात लवकर कुठल्या प्रकारची स्टेप घेते किंवा सरकार काय करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर याबाबत नवीन अपडेट काय घडते मी तुमच्यासाठी घेऊन येतो. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि सरतेशेवटी तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे, कुठली योजना किंवा कुठली गोष्ट जी बौद्ध समाजाशी निगडीत असते किंवा त्यांच्या बाबत असते, तर त्यासाठी फंड पुरविणे किंवा त्यासाठी कुठल्या प्रकारचा पैसा पुरविणे सरकारकडे तेव्हाच कसं काय पैसा नसतो, हा पडलेला प्रश्न आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.